श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे महिलांना पितृदोष लागतो का. बघा, आपण पितृदोष म्हणतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की पितृदोष हा फक्त घरातील कर्त्या व्यक्तीलाच लागतो. पितृदोष हा महिलांना लागतो का? तसेच महिलांना जर पितृदोष असेल तर महिलांमध्ये कोणती लक्षणे आढळतात आणि यासाठी आपण कोणते उपाय आणि सेवा करायला हव्यात, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्या अगोदर पितृदोष म्हणजे काय आणि पितर म्हणजे काय? तर पितर म्हणजे आपले पूर्वज, जे पूर्वज सध्या हयात नाहीत, ज्यांचे निधन झाले आहे, तर अशा पूर्वजांना पितर असे म्हटले जाते. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे अंतिम संस्कार, जे अंतिम विधी आहेत, तर ते जर व्यवस्थित केले गेले नसतील, विधिवत त्याचे अंतिम विधी झाले नसतील, तर आपल्याला पितृदोष हा लागू शकतो. तसेच कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झाला तर त्या व्यक्तीशी संबंधित कुटुंबाला पितृदोषाचा सामना हा करावा लागतो. पितृदोष हा एका पिढीतून नसतो, तर तो पिढ्यानपिढ्या चालू असतो. पितृदोष हा एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा आहे, जी पिढ्यानपिढ्या टिकून राहत असते. तसेच पितृदोष जो आहे, तर तो जर आपल्या घराला लागला तर आपल्या घराची कधीही प्रगती होत नाही, भरभराट होत नाही. तसेच घराच्या प्रगतीमध्ये सतत अडचणी येत असतात, संकटे येत असतात. कितीही आपण काही केलं तरीही पितृदोष जर असेल तर आपले जे घर आहे तर त्याची प्रगती होत नाही, प्रगतीमध्ये सतत अडचणी निर्माण होत असतात. तर हा पितृदोष का लागतो? तर आपण जर पूर्वजांचे स्मरण केले नाही, आपण जर आपल्या पूर्वजांना विसरलो किंवा त्यांचा अपमान केला, म्हणजे त्यांच्या माघारी आपण जर काही त्यांना अपमानित वाटेल असे शब्द, अपशब्द जर वापरत असू किंवा आपण जर धर्माविरुद्ध वागलो, साप मारल्याने सुद्धा पितृदोष हा लागत असतो. तर आता तुम्हाला समजलं असेल की पितृदोष म्हणजे का आणि तो का लागतो. आता पितृदोष स्त्रियांना सुद्धा लागतो का? तर हो. ज्याप्रमाणे घरातील पुरुषाला पितृदोषाचा सामना करावा लागतो, तर त्याप्रमाणेच घरातील जी कर्ती स्त्री आहे तर त्या गृहलक्ष्मीला सुद्धा पितृदोषाचा सामना हा करावा लागतो. प्रत्येक स्त्री ही आपल्या कुटुंबासाठी झटत असते. प्रत्येक स्त्रीला आपल्या कुटुंबाची भरभराट व्हावी, आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी यावे, तर एवढीच तिची माफक अपेक्षा असते. परंतु कुटुंबासाठी तिने खूप काही केले, सर्वांचे जरी तिने कितीही केले तरीसुद्धा तिला जर प्रत्येकजण वाईटच बोलत असेल, तिची कोणीही वाहवा करत नाही, तिचं कोणीही कौतुक करत नाही, तिच्या माघारी तिच्याबद्दल तिची निंदानालस्ती केली जात असेल, तर नक्कीच तिला पितृदोष हा असू शकतो. तसेच तिची जी मुले आहेत, मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल, तर ती जर तिचं ऐकत नसतील, त्यांचं तिच्याशी पटत नसेल, तर अशा महिलेला सुद्धा पितृदोष हा असतो. तसेच नवरा बायकोमध्ये सतत भांडणे होत असतील, अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून, किरकोळ कारणांवरून जर पती पत्नीचे पटत नसेल, त्यांच्यामध्ये सतत वादविवाद होत असतील, सतत किरकिर, कुरघोडी, भांडणे होत असतील, तरीही तिला पितृदोष हा असू शकतो. किंवा ती जर सतत आजारी पडत असेल, दवाखाना मागे लागलेला असेल, आज एक गोष्ट होती उद्या दुसरी, असं जर चालू असेल, तर तरीसुद्धा अशा महिलेला पितृदोषाचा सामना हा करावा लागतो. प्रत्येक वेळेला काही ना काही दुखतं, खूप काम करण्याची इच्छा असते, खूप काही करण्याची इच्छा असते, परंतु तिला खूप करावंसं वाटतं, परंतु ती ते करू शकत नाही किंवा ते करता येत नाही. असे जर तुमच्या बाबतीत घडत असेल, तर नक्कीच तुम्हाला सुद्धा पितृदोष हा असू शकतो. दिवसभर झोपून राहावेसे वाटते, आळस निर्माण होणे, कोणत्याही गोष्टीमध्ये उत्साह न राहणे, तर ही सुद्धा पितृदोषाची लक्षणे आहेत. तसेच घरामध्ये पैसा टिकत नाही, घरातील प्रत्येक व्यक्ती कमवती आहे, घरामध्ये खूप पैसा येत आहे, परंतु आलेला पैसा हा टिकत नसेल, पैसा घरात आला की लगेच पैसा बाहेर जाण्याचे मार्गसुद्धा जर निर्माण होत असतील, घरात पैसा आला की घरामध्ये जे आजारपण आहे तर यामध्ये वाढ होत असेल, दवाखान्यासाठी भरपूर पैसा खर्च होत असेल, तरीही अशा घरातील जी स्त्री आहे तर तिला पितृदोषाचा सामना हा नक्कीच करावा लागतो. तसेच घरामध्ये सतत कटकटी, कलह असणे, जॉब, व्यवसाय यामध्ये यश मिळत नाही. आपण जर एखादा व्यवसाय सुरू केला तर त्यामध्ये आपले आर्थिक नुकसानच होते, त्यामध्ये आपली भरभराट होत नाही किंवा आपल्याला हवा तसा फायदा त्या व्यवसायामध्ये होत नाही, त्या व्यवसायाची प्रगती होत नाही. तसेच कोर्ट कचेरीचे जर काही प्रश्न असतील तर ते लवकर सुटत नाहीत, तुमच्या मागे कोर्ट कचेरी लागलेल्या असतात. किंवा अजून लक्षणे काय आहेत, तर मूल नसणे, म्हणजे एखादे जे पती पत्नी आहेत तर त्यांना मूल होत नाही, अनेक उपाय करूनही त्या जोडप्याला अपत्यप्राप्ती होत नाही, आणि जरी अपत्य झाले तरी ते जन्माला येणारे जे मूल आहे तर ते मंद किंवा अपंग जन्माला येते किंवा ते जन्मजातच मृत्यू पावते, असेही पितृदोषामुळे घडते. तसेच मुलांच्या लग्नामध्ये अडथळे निर्माण होतात, मुलांना नोकरी मिळत नाही, कितीही मूल हुशार असलं तरीही नोकरी मिळण्यासाठी प्रॉब्लेम येतात.
तसेच त्यांची लग्ने जमत नाहीत आणि लग्न जरी आपण केलं किंवा लग्ने झाली तरीसुद्धा ती लग्ने टिकत नाहीत, लग्न ठरले तर ते लग्न मोडते. तर अशी ही जी लक्षणे आहेत तर ती पितृदोषाची लक्षणे आहेत. आपल्या घराची प्रगती होत नाही, म्हणजे आर्थिक उत्पन्न जे आहे तर त्यामध्ये सुद्धा वाढ होत नाही. 4 ते 5 वर्ष झाले, 10 वर्ष झाली तरीसुद्धा आपले जे आर्थिक उत्पन्न आहे तर ते वाढत नाही, पैसा हा घरामध्ये टिकत नाही, पैशाला पैसा लागत नाही. तर ह्या सर्व गोष्टी ह्या पितृदोषामुळे नक्कीच होऊ शकतात. आता यावरती उपाय काय आहे, म्हणजे जर पितृदोष असेल, अशा गोष्टी जर घडत असतील आणि तुम्ही देवदेवतांचं खूप करता आहात, खूप पूजापाठ करता आहात, कुलदेवीचं करता आहात, कुलदैवताचं करता आहात, तुमच्या घरामध्ये जे इष्टदेव आहेत तर त्यांचं तुम्ही विधिवत सगळं करत आहात आणि तरीही जर तुम्हाला ही लक्षणे आढळत असतील तर 100% तुम्हाला पितृदोष हा आहे. आणि आपण देवांचं कितीही केलं आणि जर पितृदोष असेल तर देवसुद्धा पितृदोषाला काही करू शकत नाहीत. तर त्यासाठी आपल्याला कोणते उपाय आणि कोणत्या सेवा करायच्या आहेत? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला रोज सकाळी उठल्यावर, आंघोळ झाल्यावर दक्षिण दिशेला तोंड करून आपल्या पितरांचे स्मरण करायचे आहे. मग सर्वात महत्त्वाची गोष्ट, पितृदोष हा आपल्या पितरांमुळे, म्हणजे आपले जे मृत झालेल्या ज्या घरातील व्यक्ती आहेत तर त्या पूर्वजांमुळे लागतो. त्यामुळे आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोज आंघोळ झाल्यानंतर दक्षिण दिशेला, जी यमाची दिशा आहे, या दिशेला तोंड करून आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे. पूर्वजांचे स्मरण करून त्यांना आपल्याला हात जोडून नमस्कार करायचा आहे. त्यांच्या बाबतीत जर आपले काही चुकले असेल तर माफी मागायची आहे आणि त्यांनी आपल्याला आशीर्वाद द्यावा अशी प्रार्थना करायची आहे. म्हणजे आपल्याला म्हणायचं आहे की तुमचे अंतिम विधी करण्यात आमच्याकडून काही चूकभूल झाली असेल किंवा तुमच्या बाबतीत आमच्याकडून काही चुकले असेल, तुम्हाला आम्ही कधी अपमानित शब्द वापरले असतील तर यासाठी आम्हाला तुम्ही क्षमा करा आणि तुमचा आशीर्वाद हा आमच्यावरती राहू द्या, तुम्ही आमच्यावरती प्रसन्न व्हा. तर असं आपल्याला रोज म्हणायचं आहे आंघोळ झाल्यानंतर. यानंतर आंघोळ झाल्यानंतर घरातील जी स्त्री आहे तिने रोज आपल्या उंबऱ्यावरती पाणी शिंपडायचं आहे. बघा, ज्या ठिकाणी आपण पाणी शिंपडतो तर त्या ठिकाणी, म्हणजे आपण उंबऱ्यावरती पाणी शिंपडल्यामुळे काय होतं, आपले जे पितर आहेत तर त्यांची जे स्थान आहे तर ते आपले घराच्या उंबऱ्यावरती असतं आणि त्या ठिकाणी आपण जर पाणी शिंपडलं तर ते पितर तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. त्यामुळे रोज आपल्याला हे करायचं आहे. आता काही कारणाने घरातील स्त्री हे करू शकत नसेल तर पुरुषांनी केलं तरी चालेल, परंतु हे स्त्रीनेच करावे. यानंतर आहे ते म्हणजे देवपूजा झाल्यानंतर आपण जेव्हा देवपूजा करतो तर देवपूजा वगैरे करायची आहे. जे काही तुम्ही देवाचं करता तर ते सर्व केल्यानंतर तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून पितृस्तोत्र, पितृअष्टक तुम्हाला जे येत असेल तर ते तुम्ही म्हणू शकता किंवा श्रवण करू शकता. तसेच जर तुम्हाला पितृस्तोत्र किंवा पितृअष्टक म्हणणे शक्य नसेल तर ओम पितृदेवाय नमः, अतिशय सोपा आणि साधा मंत्र आहे ओम पितृदेवाय नमः. तर या मंत्राचा आपल्याला किमान 108 वेळेला जप करायचा आहे, आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचं आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी ज्या ज्या चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत तर त्या आठवायच्या आहेत आणि आपले प्रॉब्लेम जे आहेत तर ते कमी होण्यासाठी त्यांना विनंती करायची आहे. कारण आपण असतो ते आपण कुठेतरी आपल्या पूर्वजांमुळे असतो. त्यांचं काहीतरी वडिलोपार्जित जमीन असेल, घर असेल तर त्याचा आपण उपभोग घेत असतो. त्यामुळे आपल्याला त्यांचं स्मरण करून त्यांना आपलं सर्व चांगले होण्यासाठी विनंती करायची आहे. यानंतर पितरांच्या तिथीला म्हणजे पितृपंधरवडा जेव्हा असतो तर त्या दिवशी कावळ्याला आवर्जून आपल्याला दही भाताचा घास हा ठेवायचा आहे. तसेच काळ्या कुत्र्याला गोड पोळी खाऊ घालावी आणि गाईला सुद्धा तुम्हाला गोड पोळीचा घास हा द्यायचा आहे. रोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी तुम्हाला दक्षिण दिशेला म्हणजे वातीचं तोंड येईल तर अशा प्रकारे एक दिवा लावायचा आहे. हा दिवा घेताना मातीचा दिवा घ्यायचा आहे. ह्यामध्ये जे तेल आपण वापरतो हे मोहरीचंच तेल वापरायचं आहे आणि यामध्ये तुम्ही 2 ते 3 उडदाचे दाणे टाकायचे आहेत. आता रोज जर तुम्हाला हे करणे शक्य नसेल झोपण्यापूर्वी तर तुम्ही पितृपक्षामध्ये रोज करा किंवा तुमची ज्या दिवशी पितरांची तिथी आहे तर त्या दिवशी करा आणि प्रत्येक अमावस्येला तरी आपल्याला हे करायचंच आहे. रोज केलं तर अतिशय चांगलं, परंतु रोज करणे शक्य नसेल तर प्रत्येक अमावस्येला करायचं आहे. अमावस्या तिथी ही पितरांना समर्पित आहे, त्यामुळे आपल्याला दक्षिण दिशेला जी पितरांची दिशा मानली जाते तर त्या दिशेला दिव्याच्या वातीचं तोंड आलं पाहिजे आणि दिवा हा मातीचाच वापरायचा आहे. आणि हा जो दिवा आहे तर तो पुन्हा कोणत्याही शुभ कार्यासाठी वापरायचा नाही. हा दिवा फक्त स्पेशल पितरांसाठीच आपल्याला ठेवायचा आहे. तसेच आपल्याला पितरांच्या मृत्यूच्या तिथीला म्हणजे श्राद्ध पक्षात आपल्याला पिंडदान, तर्पण तर या गोष्टी करायच्या आहेत. काळे तीळ, मीठ, गहू, तांदूळ, गाय, सोने, वस्त्र, चांदी तर याचे दान करायचे आहे. तसेच भागवत गीतेचा जो 7वा अध्याय आहे तर याचे आपल्याला रोज पठण करायचे आहे. आता तुम्हाला कळलंच असेल की पितृदोषाची लक्षणे काय आहेत. तसेच पितृदोषामुळे स्त्रियांना कोणता त्रास होतो, सतत आजारी असणं, काही करावंसं न वाटणं किंवा आपल्या मुलांच्या प्रगतीमध्ये, आपल्या घराच्या प्रगतीमध्ये अडचणी निर्माण होणं,
आर्थिक गोष्टींनी आपली सुबत्ता नसणं, तर ही जी लक्षणे आहेत तर ती पितृदोषाची लक्षणे नक्कीच असू शकतात आणि त्यावरती आपण कोणते उपाय आणि सेवा, साध्या सोप्या सेवा करू शकतो. तुम्हाला जर अतिशय प्रखर पितृदोष असेल तर जे नारायण नागबली केलं जातं तर ते सुद्धा तुम्ही आवर्जून करावं. परंतु प्रत्येकाला हे करणे जमत नाही, प्रत्येकाची तेवढी पैसे खर्च करण्याची ऐपत नसते, कॅपॅसिटी नसते. त्यामुळे हे छोटे छोटे उपाय तुम्ही नक्कीच करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.